संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारू दत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं. कसा पाहूयात. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी, त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे. मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ती अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे. कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्टमध्ये. नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर. या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय. या घरात राहणारा 16 वर्षांचा चारू दत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्या पलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ. चारू दत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही. एक भक्त की भक्ति ने देखो पृथ्वी पर स्वर्ग उतार लिया, भगवान वही करते हैं यहाँ जो मन में उन्होंने धार लिया. बाकी देखो प्रभु वामन की झांकी देखो, वामन ने बलि की परीक्षा ली, भगवान होकर भी भिक्षा ली. फिर दत्तात्रेय अवतार हुआ, सारे जग का उद्धार हुआ. माता अनसुया धन्य हुई, अनसुया धन्य हुई, सतियों में सती अनन्य हुई, सतियों में सती अनन्य हुई. जब जग में पाप प्रचंड बढ़ा, अन्याय बढ़ा, पाखंड बढ़ा, तब करने को लीला ललाम प्रगटे पृथ्वी पर परशुराम. प्रभु परशुराम 21 बार क्षत्रिय मारे, कर दिए नष्ट पापी सारे. फिर त्रेता में प्रभु राम हुए, उनके द्वारा कई काम हुए. हनुमान उन पे आसक्त हुए, रघुपति के अनुपम भक्त हुए. सीता अपमान का बदला राम ने जाकर
मन कर जानो, त्रिभुवन के मंगल कर मानो। फिर द्वापर में नंद लाला जन्मे, बस गए वो जन जन के मन में। दुनिया को इन्हीं ने दी गीता, और कर्म योग से जग जीता। फिर जग में वेद व्यास आए, भंडार ज्ञान का मुनिवर लाए। महाभारत और भागवत रची, जन साधारण को बहुत जची। जनसाधारण को बहुत जची। फिर शुद्ध बुद्ध अवतार हुआ, दर्शन से मुग्ध संसार हुआ। वो शांति दूत